नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा आज आपण एका मिरचीच्या प्लॉटवरती आहे. आता बरेचसे प्रॉब्लेम शेतकऱ्यांचे सुरू झालेले, मिरची आकडायला लागलेली, प्लॉट खराब व्हायला लागलेले आहेत आणि अनाठाही शेतकरी खर्च करत असून सुद्धा शेतकऱ्याला मनासारखे रिझल्ट हे औषधांचे मिळत नाहीये. मग त्याच्यामध्ये पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, आपण आलटून पालटून ज्याही काही फवारण्या करतोय त्याचे रिझल्ट तुम्हाला हे आता सध्या मिळत नसतील. आता त्या औषधांचे रिझल्ट न मिळण्याचं कारण काय हे जर आपण बघितलं तर खूप छोटंसं कारण आहे, पण हे तुमचा खूप अतिरिक्त खर्च करायला तुम्हाला भाग पाडत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून औषधांचे रिझल्ट न मिळण्याचं कारण काय आहे, किंवा जे काही तुम्ही थ्रिपचे, माव्याचे जे काही औषध तुम्ही आणता त्याचं रिझल्ट न मिळण्याचं कारण काय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बोलणार नाही, दाखवणार आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो. आता आपण या ठिकाणी पाणी घेतोय, या ठिकाणी हा प्लॉट बघा. आता या ठिकाणी आपण जर बघितलं सर, थोडंसं क्लोज घ्या. या ठिकाणी हे झाड तुम्हाला खराब दिसतंय, म्हणजे ज्यावरती व्हायरस वगैरे आलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि याच्या शेजारचं जे झाड आहे हे एकदम फ्रेश आणि क्लिअर पाहायला आपल्याला मिळतंय. आता दुसरं म्हणजे याच्या जर शेजारचं आपण अजून बघितलं तर हे थोडं कुठेतरी आखडायला लागले, आणि त्याच्या शेजारचं अजून बघितलं की परत एकदा हे झाड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आखडत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याला औषधांचे रिझल्ट काय मिळत नाही आहे. आपण एखादा असा डबा घेतो, याच्यामध्ये पाणी घेतो, पाण्यामध्ये आपण थ्रिप्स आहे, माईट आहे, मावा आहे, पांढरी माशी या सगळ्यांचं कॉम्बिनेशन घेतो आणि पंपात टाकून आपल्या झाडावरती हे स्प्रे करत असतो. आणि त्या औषधाचे आपल्याला रिझल्ट का मिळत नाही हे जर तुम्हाला पाहायचं झालं ना, आता हा व्हिडिओ खूप आवर्जून बघा आणि न स्किप करता बघा. या ठिकाणी आपण ह्या पानावरती समजा हे औषध फवारतोय, हे बघा, या पानावरती हे औषध फवारतोय, चांगल्याही पानावरती फवारतोय आणि खराबही पानावरती आपण हे औषध जर फवारत असेल अशा पद्धतीनं, हे जे पाणी पडतंय बघा. आता इथं थोडं ध्यान देऊन बघा. तुमच्या या झाडावर मी अख्खं पाणी याच्यावरती टाकलंय, पण आता पूर्ण पान पुन्हा कोरडं झालेलं आहे आणि याचे असे थेंब थेंब तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे. हे बघा, मागूनही आपण बघितलं त्याचे थेंब थेंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये तुमचं थ्रिप्सचं औषध आहे, माव्याचं औषध आहे, पांढऱ्या माशीचं औषध आहे, सर्व गोष्टींचं औषध आहे. पण हे जर पूर्ण पानाला स्प्रेडच करत नसेल आणि अशा पद्धतीने जर हे थेंब थेंब तयार होत असतील तर याच्यामध्ये तुमचं औषध आहे. समजा आळीचं पण औषध याच्यामध्ये आहे. आता विचार करा, याच्यामध्ये हा जो थेंब आहे याच्यामधून जर आळी खाऊन गेली तर त्या औषधाची काय चुकी, कारण हे औषध या थेंबामध्ये ना की या पानावरती आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय उरायलं की हे पूर्ण पान हे ओलं होत नाही आहे, पूर्ण पान ओलं झालं नाही, मागची बाजू पण त्याची कुठेतरी ओली झाली नाही. याच्यावरती आता जे काही थ्रिप्स आहे, माईट आहे, मावा आहे, पांढरी माशी आहे, ती ह्या कोरड्या जागेमध्ये खाऊन जाणार आणि तुम्हाला तुमच्या औषधाचे रिझल्ट हे भेटणार नाही. मग यासाठी त्या औषधांची काय चुकी आहे. आता तुम्ही आळीचं घ्या, पांढऱ्या माशीचं घ्या, का कोणतंही घ्या, याच्यामध्ये त्या औषधांची काय चुकी आहे. म्हणून सर्वात पहिले आता काही लोक अजून एक चुकी काय करतात आहे की पाऊस पडो किंवा ना पडो याच्यामध्ये स्टिकर घेत आहे, ज्याला आपण चिपको वगैरे म्हणतो, ते स्टिकर याच्यामध्ये घेत आहे. आता काय झालं शेतकरी बांधवांनो, हे बघा परत एकदा दाखवतो. हे पाणी आहे घट्ट, हे घट्ट असल्यामुळे काय उरायलं, जे आता आपल्याला माहीत आहे की ह्या पाण्याचे अणुरेणू एकमेकांना घट्ट पकडून ठेवत आहेत. आता हे बघा, तुम्ही पाण्याच्या अणुरेणू याला घट्ट पकडून ठेवता, याचा थेंब तयार होतोय आणि पाणी म्हणतंय मला हे झाड म्हणतं हे पाणी मला घ्यायचंच नाही. हे बघा, पाणी वाहून चाललंय. आता या पाण्याच्या माध्यमातून जर तुमचं पूर्ण औषध वाहून झालं, जमिनीमध्ये पडतंय, तर हे झाडावरती रिझल्ट देईल का. म्हणजे पाणी पहिलेच घट्ट आहे, त्याच्यानंतर काही लोक अजून याच्यामध्ये स्टिकर टाकून अजून घट्ट त्याला बनवतात. आता याची एक लेअर तयार करतात. आता काय होतं, जसं की आपले जे घामाचे रंध्र असतात जे आपल्याला दिसत नाही, तसे या पानाला पण रंध्र आहेत. आता हे पानाचे रंध्र तुम्ही जर त्या स्टिकरने पूर्णपणे पॅक करून टाकले, तर पॅक केल्यामुळे ते औषध जर त्या पानाच्या आतमध्ये शिरलं नाही, म्हणजे आंतरप्रवाहीचं काम जर झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट हे भेटत नाही. म्हणून मार्केटमध्ये 100 रुपयापासून ते 10,000 पर्यंत सुद्धा स्टिकर उपलब्ध आहे, ज्याला तुम्ही चिपको वगैरे म्हणता. पण आता सध्या आपल्याला स्टिकरची गरज नाही आहे, तर आपल्याला एक स्प्रेडरची गरज आहे, जे हे पूर्ण पान जे आहे, म्हणजे हे जे थेंब तयार होतात हे थेंब तयार झाला नाही पाहिजे. याचे 100 तुकडे त्या स्प्रेडरनं केले पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण पान ओलं झालं पाहिजे, आंतरप्रवाहीचं काम त्यांना केलं पाहिजे, पानाच्या मागून सुद्धा ते औषध आलं पाहिजे. पूर्ण झाड जर तुम्ही अक्षरशः धुवून जरी काढलं ना, तर तुम्हाला रिझल्ट हे भेटणार नाहीत, ते कोणत्याही औषधाच्या का असेल ना. तर ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून एखादं क्वालिटी स्प्रेडर तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुमच्याकडे हे जे स्क्रीनवरती दिसते क्वालिटी स्प्रेडर नावाचं औषध, हे मी बरेचशा शेतकऱ्यांना दिलं, त्यांचे रिझल्ट बघितले आणि मिशन समृद्धी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि ते जे औषधी मी सुचवलं ते जे त्यांनी वापरलं आहे, त्याचं वापरल्यानंतरचे बेनिफिट
स्वतः वापरा आणि स्वतः एकदा कमेंट करून निश्चितपणे सांगा कशा पद्धतीने फायदा तुमचा हा होतोय. कशी वाटली ही माहिती नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. धन्यवाद.